गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीत आरंभ किलस गावाचा विकास नव्या पर्वाचा। जय मल्हार शेतकरी मजूर ग्रामविकास पॅनलचे वार्ड क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार श्री मनोज कुमार महादेव गायकवाड यांचं चिन्ह आहे ऑटो रिक्षा आणि ऑटो रिक्षा। सो बबिता मधुकर गायकवाड यांचं चिन्ह आहे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर। सौ वर्षाराणी दिनेश पाटील यांचं चिन्ह आहे बस आणि बस। वार्ड क्रमांक 1 च्या वरील तिन्ही उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा। वार्ड क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार आहेत श्री प्रल्हाद बब्रुवान सगर यांचं चिन्ह आहे छत्री। श्री अविनाश सुनील मोजगे यांचं चिन्ह आहे ऑटो रिक्षा आणि ऑटो रिक्षा। तो विमलबाई नागनाथ बेळे यांचं चिन्ह आहे बस। वरील उमेदवारांना आपल्या आशीर्वाद रूपी प्रचंड बहुमताने विजयी करा। वार्ड क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार श्री दगडू तात्याराव शिंदे यांचं चिन्ह आहे छत्री आणि छत्री। 3 च्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा। जय मल्हार शेतकरी शेतमजूर ग्रामविकास पॅनलला मत म्हणजे आपले मत विकासाला, पर्याय नवा गावचा बदल हवा। आपलं मत गावच्या जनविकासाला, आपले मत हक्काच्या व्यक्तिमत्वाला, हो आपले मत शांत व संयमी विकास नेतृत्वाला, आपले मत नेहमी लोकांचा आदर करणाऱ्यांना। प्रिय मतदार बंधू बहिणींनो, आपल्या मनात ठेवा, ध्यानात ठेवा आणि लक्षात हे ठेवा, जय मल्हार शेतकरी शेतमजूर ग्रामविकास पॅनल मधील प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 3 च्या उमेदवारांच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने आपल्या सगळ्यांना विजयी करायचा आहे। गावचा विकास करायचा असेल तर आपल्या हक्काचा माणूस पाहिजे आणि नागरिकांच्या अडचणी सोडवणारा सक्षम असा उमेदवार आपल्या ग्रामपंचायतला पाहिजे। तर मग आता ठरलंय आपलं मत जय मल्हार शेतकरी शेतमजूर ग्रामविकास पॅनलला। 15 जानेवारी रोजी मतदान करायला गेले की ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर, बस, छत्री या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करायचं। म्हणूनच म्हणतो नागरिकांनो, सक्षम अशा उमेदवाराला म्हणजेच जय मल्हार शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 3 च्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करायचंय। जय मल्हार शेतकरी शेतमजूर ग्रामविकास पॅनल काय करणार पुढील 5 वर्षात? ऐका मग, घरोघरी नवीन योजना अंमलात आणणार, गावातील लोकांना विविध योजनेतून पक्के घरकुल योजना देणार, गावात पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारणार, संपूर्ण गावामध्ये फेवर ब्लॉक बसवणार, गावामध्ये बंदिस्त गटारही बांधणार शेतामध्ये शेतरस्ते करणार आणि विविध समाजाचे विविध घटकापर्यंत शासनाच्या सर्व विविध योजना राबवणार। तर प्रिय मतदार बंधू भगिनींनो, मतदान करायला गेले की ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर, बस, छत्री या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करायचं। चंद्राय श्री गणेशाय धीमहि